मातेच्या या पुण्यभूमीमध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित आहोत. आपले अपक्ष उमेदवार सौ कविताताई संदीपान पवार यांच्या नावापुढं रिक्षाचं चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं असं आवाहन या निमित्तानं करण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर हे 14 गावं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या 1990च्या निवडणुकीपासून या गावांची माझ्याबरोबरची जी नाळ जोडलेली आहे ती मी आतापर्यंत कधीच तुटून दिलेली नाही. 1992मध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्यावेळेला आता मुरली बुवांनी सांगितल्याप्रमाणे पंचायत समितीला मी उमेदवार होतो, जिल्हा परिषदला आदरणीय गणपतराव फुलोडे साहेब उमेदवार होते. दोघांनाही आम्हाला या परिसरातल्या सर्व मतदारांनी भरभक्कम असा पाठिंबा त्या ठिकाणी दिला. फुलोडे साहेब जवळपास 3000पेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन जिल्हा परिषदला विजय झाले आणि माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता राजकारणामध्ये नुकताच मी प्रवेश त्यावेळेला केलेला होता. 4424 मताचं मताधिक्य मला पंचायत समितीमध्ये त्या निवडणुकीमध्ये मिळालेलं होतं. आणि म्हणून ही जी 14 गावं आहेत हा जो मतदारसंघ आहे मी त्यावेळेला माझ्या लक्षामध्ये मी आणून एक गोष्ट ठेवली की मी गावामध्ये सरपंच झाल्याच्या नंतर पहिल्यांदा गावाच्या बाहेर ज्यावेळेला मी निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला या गावांनी मला पंचायत समिती सदस्य केलं. पंचायत समिती मला त्यांच्यामुळं पाहायला मिळाली, त्यांच्यामुळं मला त्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली. त्यामुळं मी माझ्या राजकीय जीवनामधलं ही 14 गावं माझं मी मुद्दल समजत आलो आणि मुद्दलाला आपण कधीच विसरायचं नाही, मुद्दल नेहमी जपायचं. आणि म्हणून 92 सालापासून आजपर्यंत या 14 गावांचं वरचं प्रेम मी कधीच तसुवर सुद्धा कमी होऊन दिलेलं नाही. मी 3 वेळा राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामधून एकदा निवडणूक लढवली, एकदा बोरी बेल्ला गटामधून निवडणूक लढवली, एकदा निमगाव सभा बेल्ले गटामधून अशा 3 निवडणुका त्या परिसरामध्ये निवडणूक लढवल्या. मी विजयी पण झालो, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पण झालो. नामदार अजितदादा पवार साहेब, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब, स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आदरणीय अतुलशेठ बेनके साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी मला जरूर मिळाली. पण मिळालेल्या संधीचं सोनं त्या ठिकाणी करण्याचा मी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये 1992 नंतर मी स्वतःसाठी इथं कधीच मतं मागायला आलेलं नाही. 2012ची जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला आपला गट पुन्हा एकत्र आलेला होता. मी मतदारसंघामध्ये 2 महिने रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रचार केला. प्रचाराची सगळी फेरी माझी पूर्ण झाली. सगळं आता उमेदवारी फॉर्म भरलेला होता आणि माघारीचा दिवस त्या ठिकाणी उजाडलाच्या आगल्या दिवशी त्या ठिकाणी ज्यावेळेला उमेदवारी देण्याचा विषय आला त्यावेळेला आपल्याच गावचे तत्कालीन एक आदर्श सरपंच बाळासाहेब बडे यांना पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळेला ज्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणी मी माझ्या मनामध्ये निर्णय घेतला की आता पक्षानं निर्णय घेतला तो निर्णय आपण मान्य करायचा. मी जुन्नरला गेलो, माझा उमेदवाराचा त्या ठिकाणी मी मागे घेतला. माझ्या सगळ्या ग्रामस्थांना गावकऱ्यांना मी समजून सांगितलं की आपल्याला पक्षाच्या हितासाठी थांबायचंय, आपण आता काय गडबड केली तर त्या ठिकाणी पक्ष अडचणीमध्ये येऊ शकतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी थांबायचं. ग्रामस्थांनी माझ्या सगळं त्या ठिकाणी ऐकलं आणि 2012च्या निवडणुकीमध्ये एवढी तयारी केली असताना एवढे आमचे ग्रामस्थ त्या ठिकाणी तयारीमध्ये होते, इतके अग्रेसिव्ह होते, माझं ऐकत नव्हते. शेवटी त्यांना विनंती माझी मान्य केली आणि निमगाव सभागावामधून बाळासाहेब बडे यांना 900 मताचं मताधिक्य त्या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकीमध्ये मिळवून दिलं. सुनील भाऊ, आणि मी तुम्हाला सांगतो की त्या निवडणुकीमध्ये मी 2 महिने प्रचार केला होता. सगळं नियोजन त्या नियोजन मी केलं होतं. आमचे मुरलीधर भाऊ माझ्याकडे आले, शांताराम, अजून संभाजी, आधी जुनी सगळी मंडळी त्या ठिकाणी माझ्याकडे आली आणि मला त्यांनी सांगितले की पवार साहेब आता उमेदवारी बाळासाहेबांना जाहीर झालेली आहे तर तुम्ही तर थोडं माघार घेतली तर बरं होईल असं मला त्यांनी विनंती केली रात्री आणि सकाळी आपण माघारीचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला. या मंडळींचं मी ऐकलं, कारण शेवटी राजकारणामध्ये कमी जास्त कधी कधी होत असतं, पण जीवाभावाची माणसं असतात त्यांचा शब्द सुद्धा त्या ठिकाणी कधीतरी ऐकायचा असतो, त्यांचा शब्द त्या ठिकाणी मी ऐकला. एवढ्या निवडणुकीमध्ये आपण प्रचार केला होता. बाळासाहेब बड्यांचा चहा सुद्धा त्या ठिकाणी मी पेलो नाही, अशी यंत्रणा बाळासाहेबांसाठी त्या ठिकाणी मी दिली आणि प्रचार त्या ठिकाणी बाळासाहेबांचा केला. दुर्दैवानं थोड्या मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. माझी कांदळीकर ग्रामस्थांना विनंती आहे की 2012मध्ये मी त्यावेळी बाळासाहेबांना हे पण सांगितलं होतं, बाळासाहेब आता मी माघार घेतोय, तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली पण भविष्य काळात कधी जर संधी त्या ठिकाणी मला मिळाली तर तुम्हाला माझ्याबरोबर राहावं लागेल, माझं काम त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. मी बिनशर्त तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे. आणि म्हणून माझी कांदळीकर ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे, बाळासाहेब माझे जीवाभावाचे मित्र आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, बाळासाहेब
एखाद्या मित्रांना आपल्याला मदत केली, संकटाच्या काळात मदत केली, अडचणीच्या काळात मदत केली, आणि तो मित्र जर अडचणीमध्ये असेल त्याला त्याच्या उपकाराची परतफेड करण्याची जबाबदारी ही आपली त्या ठिकाणी माणूस म्हणून असते. आणि म्हणून तुम्हाला माझं आव्हान आहे की आता त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी तुम्हाला या निमित्तानं आलेली संधी या निमित्तानं तुम्हाला आलेली आहे. त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी तुम्ही करावं एवढंच आव्हान या ठिकाणी मी त्यांना करतो. आणि कांदळीकर ग्रामस्थांना सुद्धा, नगदवाडीकर ग्रामस्थांना सुद्धा माझं हेच आव्हान आहे की मी ज्या त्या परिसरामध्ये सदस्य म्हणून काम करत होतो तरी सुद्धा या परिसरामधला कुठलाही कार्यकर्ता माझ्याकडे आला तर त्यांनी माझ्याकडे काम मागितलं आणि ते काम मी दिलं नाही असं त्या ठिकाणी घडलं नाही. एकच उदाहरण सांगतो, माझे भाषण मी संपवणार आहे. इथं आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं एक चांगलं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि त्या मंदिराला सभामंडपाची आवश्यकता होती. सभामंडपाचं भूमिपूजन झालं, कामाचं मटेरियल त्या ठिकाणी आलं, स्टील आलं, खड्डे घेतले, परंतु काय पुढे माशी शिकली मला माहित नाही. कॉन्ट्रॅक्टरने ते सगळं मटेरियल उचलून नेलं, खड्डे काढून टाकले. शांतारामांनी मुरलीबा माझ्याकडे आले, आमचे सुनील भाऊ आले, संभाजीनाथ, ही सगळी मंडळी माझ्याकडे, अरुण भाऊ माझ्याकडे आले. मला सांगितलं म्हणजे साहेब आता आमचं मंदिर आम्हाला करायचंय, सभामंडप आमचा मंजूर केला, तुम्ही भूमिपूजनाला हजर होता, आमचा सभामंडप त्या ठिकाणी गेला, आता आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडे जायचं. म्हटलं शांताराम तुम्ही काळजी करू नका. रविवारी माझ्याकडे आले होते, मी सोमवारी पुण्याला गेलो आणि मंगळवारी 4 वाजता 10 लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषद फंडामधून त्या मंदिराला आपण मंजूर केला. आता तुम्ही जाऊन बघा, बाजूला पांडुरंगाचं भव्य दिव्य असं मंदिर सभामंडप त्या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि शेवटी सामाजिक जीवनामध्ये काम करताना आनंद कशामध्ये असतो, व्यक्तिगत जीवनामध्ये कुणाचा आनंद वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणूस आनंद शोधत असतो. पण माझ्यासारखा कार्यकर्ता की ज्यावेळेला एखादं विकास काम त्या गावामध्ये आपण देतो आणि त्या विकास कामातून तिथल्या ग्रामस्थांना मिळालेलं समाधान पाहून मला जो आनंद होतो त्यापेक्षा दुसरा आनंद आपल्या आयुष्यामध्ये असू शकत नाही. अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करत आलो. आता कविताताई जिल्हा परिषदला त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या आहेत, पण उमेदवार सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्या जाणार, मी काय सभागृहात जाणार नाही. पण कविताताई या सुद्धा सक्षम आहेत. इयत्ता 10वी असेल, 12वी असेल किंवा BA कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण त्यांनी घेतलं, त्या प्रत्येक वर्गामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि आता सुद्धा तुम्ही त्यांची बाईट ऐकली, त्यांचं भाषण तुम्ही ऐकले अनेक वेळा. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, अगदी अतिशय समर्पक पद्धतीने न थांबता न अडखळता उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि निश्चितपणे निवडून गेल्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपल्या भागाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची सामान्य माणसांच्या त्या ठिकाणी पर्यंत ते प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायचे, ते प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये चांगले मांडतील. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे काही विजन आपण ठेवलेलं आहे ते विजन त्या ठिकाणी आपल्याला घेऊन या मतदारसंघाचं आपल्याला जो काही बॅकलॉग आहे विकास कामांचा, तो बॅकलॉग सुद्धा आपल्याला भरून काढायचा आहे. आदरणीय गणपतराव फोडे साहेबांनी मला सांगितलेलं आहे, पांडुरंग राजकारण 20% करायचं, समाजकारण 80% करायचं. तेच व्रत डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या परिसरामध्ये मी काम करतो. इथं कालिका मातेचे एक उत्सव असतो, दसऱ्याच्या काळामध्ये फार मोठा उत्सव असतो. जवळपास पहाटे आरती, नवरात्र काळात आरती असते पहाटे, आणि या पहाटेच्या आरतीला 3 ते 4 हजार महिला तिथं हजर असतात. त्या कार्यक्रमाला दरवर्षी मी सुद्धा त्या ठिकाणी येत असतो. त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आपल्या कालिका मातेचं जे काही मंदिर आहे, भव्य दिव्य असं मंदिर आहे, एक पुरातन आपलं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी ग्रामस्थांची त्यावेळेची मागणी होती. सुनील भाऊ, आपण त्याची योग्य पद्धतीने त्या ठिकाणी कागदपत्रांची तयारी करू, सगळे प्रस्ताव त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे सादर करून तो त्याला जिल्हा परिषद मार्फत जिल्हा नियोजन मंडळाला त्या ठिकाणी सादर करू. पुढच्या काही भविष्य काळामध्ये ते सुद्धा काम आपल्याला हातामध्ये घ्यायचंय आणि या परिसराचा जो कार्यालय डेव्हलपमेंटचं काम असेल ते त्या ठिकाणी करायचंय. मला या निमित्तानं कांदळीच्या ग्रामस्थांना एवढंच आवाहन करायचंय की गेली 30-35 वर्ष या परिसराची जी प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, तुमच्या सुखदुःखामध्ये आलो, तुमच्या आनंदाच्या क्षणामध्ये आलो, सप्ताह असेल, लग्न समारंभ असेल किंवा दुःखाचा प्रसंग कुटुंबामध्ये घडलेला असेल, या प्रत्येक कामाला त्या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं, मग मला त्या ठिकाणी मध्यस्थाची गरज नाही. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी मला फोन केला तरी त्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. आणि या 30-35 वर्षामध्ये तुमची प्रामाणिकपणे केलेली सेवा जर तुमच्या चरणी रुजू असेल, तुम्हाला मान्य असेल, तर 7 तारखेला कविताताईंच्या नावासमोरचं त्या ठिकाणी रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं, एवढं कळकळीचं आवाहन या ठिकाणी करतो. मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. धन्यवाद. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. सर्व ग्रामस्थ येथे जमलेले आहेत आणि हे जे काही आज आपल्याला साहेबांनी सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि मला जो हा उमेदवार म्हणून उभं राहण्याचा मान मिळाला आहे तो
संपूर्णतः आदरणीय पांडुरंगरावजी पवार यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मिळतोय. कारण हा जो लोकांचा प्रतिसाद आहे हा फक्त आणि फक्त आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबांनी ज्या आधी विकास काम लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले त्या सर्वांचं हे फलित आहे. त्यामुळे माझी सर्व ग्रामस्थांना अगदी कळकळीची विनंती आहे की साहेबांनी जी विकास कामं केली ती अखंडित अशीच अविरत पुढे चालू राहतील. त्याचबरोबर मी महिला असल्या कारणाने माझ्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांचीही जी पेंडिंग कामं आहेत ती माझ्या वतीने पूर्ण होतील. त्यामुळे माझे सर्व ग्रामस्थांना अगदी कळकळीची विनंती आहे की 7 तारखेला अनुक्रमांक 3 सौ कविता संदीपान पवार चिन्ह रिक्षा समोरील बटन दाबून सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करावे. धन्यवाद.